मुंबईमध्ये 57 मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत। या मराठी शाळांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट झाली आहे। सुरू असलेल्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांची संख्या 337 वर त्यामुळे पोहोचली आहे। गेल्या वर्षी मुंबईमध्ये 84 मराठी शाळा बंद पडल्या। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सर्व बोर्डाच्या मिळून 1736 इतक्या शाळा आहेत आणि यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या 337 आहे। 7 वर्षांमध्ये मराठी शाळांचा आकडा 461 वरून इतका रोडावलेला आहे आणि यातील 84 शाळा या गेल्या वर्षातच बंद पडल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही। आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये। याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल। कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही याची सरकार दखल घेते, परंतु ज्या शाळेमध्ये मुळात अत्यल्प म्हणजे विद्यार्थीच नाहीत आणि शाळेच्या चालवतो या नावाखाली कोणी जर आपलं उखळ पांढरं करत असेल तर त्या शाळेवर कारवाई जरूर केली जाईल, परंतु मराठी शाळा बंद होऊ देणार नाही।